समोर बोलायची संधी मिळाली आहे हे बऱ्याच दिवसांनी घडलंय। महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकत नाही हे ज्या राजाने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ठणकावून सांगितलं आणि 12 बलुतेदार 18 पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन या मातीमध्ये स्वराज्य उभं केलं। ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं तर आम्ही सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही हे दाखवून देणारा सर्वोत्तम राजा छत्रपती संभाजी महाराज। या मातीमधल्या शेतकऱ्यांनी पुढे यावं, या मातीमधल्या बहुजनांनी शिकावं, कष्टकऱ्यांनी शिकावं म्हणून ज्या युगपुरुषानं या मातीमध्ये गोरगरिबाच्या दारापर्यंत शिक्षण नेलं ते शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले। समाजामध्ये मागे राहिलेला, वंचित राहिलेला त्या प्रत्येकाला आरक्षणाच्या माध्यमातून ज्यांनी न्याय मिळवून दिला ते आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज। मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे आणि भारतीयच राहणार असं म्हणत ज्या युगपुरुषानं भगवे, हिरवे, निळे, पिवळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिलं ते भारताचे महान सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आज ज्यांची जयंती आहे त्या स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले। 28 वर्ष पांढऱ्या गोंगडीवर बसून लोककल्याणाचं राज्य ज्यांनी साकारलं त्या लोकमाता अहिल्यादेवी होळकर, महामाता रमाबाई आंबेडकर, पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका फातिमा बीबी शेख यांच्यासह तमाम महापुरुषांना, युगपुरुषांना आणि महामातांना वंदन करून महाराष्ट्रातल्या सर्व संत परंपरेला तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये प्रथमतः विनम्र अभिवादन करतो। आजच्या शिर्डीच्या राष्ट्रवादीच्या या अधिवेशनाच्या निमित्तानं खरं तर वक्ता म्हणून राज्यभरामध्ये देशभरामध्ये बोलण्याची अनेकदा संधी मिळते, देशभरामध्ये भाषणांकरता गेलोय, पण आजच्या कार्यक्रमाचं माझ्या दृष्टीने सर्वात मोठं वैशिष्ट्य असं आहे की कधी वक्ते समोर हजारो असतात, कधी वक्ते समोर शेकडोच्या संख्येनं बसलेले असतात, पण आज खऱ्या अभिमानाची गोष्ट अशी आहे की आज माझ्या समोर बसलेले एक पितृतुल्य असा श्रोता म्हणजे करोडोंच्या ताकदीचा आहे आणि ज्यांच्यामध्ये तुमच्या आमच्या प्रत्येकाचा जीव आहे असे लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब। मॉनिटर माझ्याकडे कर। ज्यांनी या कार्यक्रमासाठी बोलण्याची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, विचारपीठासमोर स्थानापन्न असणारे आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे, विचारपीठासमोरील सर्व सन्मान्य मान्यवर, उपस्थित माझ्या भावांनो आणि भगिनींनो आणि बांधवांनो, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन अनेक झाले असतील, तुम्ही सर्व त्या अधिवेशनाचे साक्षीदार सुद्धा असाल, पण हे अधिवेशन आज सर्वार्थानं वेगळं आहे आणि हे सर्वार्थानं वेगळं काय आहे हे मी तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही आहे। हे तुम्हाला, मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की तुम्ही आम्ही जाणून आहोत। तुम्हाला आम्हाला माहिती आहे की चापकाच्या तालावर आणि हंटरच्या जोरावर सर्कशी मधल्या प्राण्यांना इकडून तिकडे उड्या मारताना तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलंय, पण ईडीच्या तालावर आणि सीबीआयच्या दहशतीवर माणसांना इकडून तिकडे उड्या मारताना हा महाराष्ट्र पहिल्यांदा बघतोय। आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये शिर्डीमध्ये होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन आणि या अधिवेशनाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जाताना काहीतरी आपल्या मनामध्ये संकल्प घेऊन जावा, जाताना काहीतरी विचार घेऊन जावा आणि त्याच करता खऱ्या अर्थानं शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा विचार हा तुमच्या आमच्यापर्यंत गेला पाहिजे आणि त्याकरता खऱ्या अर्थाने अधिवेशन आहे। कारण मी विचाराचा एक कार्यकर्ता एका गावात तयार झाला तर तो गाव बदलू शकतो, या मनुवादी किंवा इथल्या या त्रासदायक यंत्रणेला थांबवू शकतो। याची कित्येक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत। मी तुम्हाला मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये घडलेली घटना सांगतो, कदाचित तुम्ही अनुभवली असेल, माहित आहे का नाही मला माहित नाही, माहित नसेल तर समजून घ्या। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोन्याची शिरोली म्हणून गाव आहे,
आणि सोन्याची शिरोली गावामध्ये देशाचा एक रथ, संकल्प रथ नावाने एक रथ बनवला गेलाय, तो गावागावात फिरवला जातोय आणि या रथाच्या माध्यमातून लोकसभेची पेरणी केली जाते आणि एका राजकीय पक्षाचा अजेंडा म्हणून सरकारी यंत्रणेचा वापर चालू आहे। सोन्याची शिरोली गावामध्ये 27 वर्ष वयाच्या एका तरुण पोरानं हा रथ त्या ठिकाणी अडवला आणि त्यानं अधिकाऱ्यांना फक्त एकच प्रश्न विचारला, त्यानं विचारलं की भारताला स्वातंत्र्य मिळून आतापर्यंत 75 वर्ष पूर्ण झाली, तर 75 वर्षामध्ये देशाला 15 पंतप्रधान मिळाले, पण आतापर्यंत या 15 पंतप्रधानांच्या कारकिर्दीमध्ये एकदाही या सरकारचं नामकरण मनमोहन सरकार झालं नाही, एकदाही गांधी सरकार झालं नाही, एकदाही शास्त्री सरकार, नेहरू सरकार किंवा चौधरी सरकार झालं नाही। मागच्या 9 वर्षामध्ये भारत सरकारचं नामकरण हे मोदी सरकार तुम्ही घटनेच्या कोणत्या कलमानं केलं याचं उत्तर आम्हाला पाहिजे। आणि त्या पोरानं रथ अडवला, त्या पोरानं रथ अडवला। 27 वर्षाच्या पोरामध्ये जिगर आहे रथ अडवायची। माझी विनंती राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे की ती जिगर आपल्यामध्ये असली पाहिजे की व्यवस्थेला प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारावा लागेल। नुकतंच अधिवेशन झालं, अधिवेशनामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेबांना बोलताना महाराष्ट्र ऐकत होता, म्हणजे आदरणीय साहेब बोलत असताना रेल्वेमध्ये बसणारा एक माणूस ऐकत होता। फक्त रेल्वेत बसणारा माणूसच नाही तर शेताच्या बांधावर असणारा शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी ऐकत होता आणि पलीकडच्या बाकावर नुकतेच आमच्यामधून इकडून तिकडं नागपूरकरांच्या मांडीवर जाऊन बसलेली काही लोक हसताना सुद्धा महाराष्ट्र बघत होता, आम्ही बघत होतो। म्हणजे मला यांचा कधी कधी प्रश्न पडतो की जोपर्यंत इकडे होतात तोपर्यंत आत्मक्लेश करायला किमान यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी तरी आहे, याच्या भविष्यात जर आत्मक्लेश करायची वेळ आली तर रेशीम बागेतल्या भागवतांच्या त्या पायावरच तुम्हाला डोकं ठेवायला लागेल, त्याशिवाय दुसरी जागा नाही। आणि या माणसांना तिथं आम्ही हसताना बघत असताना माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला वाटत होतं की हम झूठों की महफिल में सच बोल बैठे, हम झूठों की महफिल में सच बोल बैठे, वो नमक लेके बैठे थे, हम अपने जखम खोल बैठे। अरे आमचं दुःख काय आहे? आमचं दुःख असं आहे की हा महाराष्ट्र जो आहे ना हा शिवरायांच्या विचाराचा आहे, हा महाराष्ट्र जो आहे ना हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा आहे, हा महाराष्ट्र जो आहे ना हा अहिल्या देवींच्या कारकिर्दीचा आहे। हा महाराष्ट्र कधी हेगडेवाळ आणि गोळवळकर सावरकरांचा होऊ शकत नाही। ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती आम्हाला ताकदीनं मांडावी लागेल, द्यावी लागेल। कारण आज परिस्थिती अशी आहे, 22 जानेवारी पासून तुम्ही आम्ही गंमत बघणार आहोत। महाराष्ट्रामध्ये नव्हे देशभरामध्ये वातावरण निर्माण केलं जाईल, काय राम म्हणजे आम्ही, आम्ही म्हणजे राम। मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, राम जिवंत ठेवायचं काम हे तुमच्या आमच्या शेतकरी बापानं केलंय। अहो आजही एखाद्या शेताच्या बांधावर जाऊन बघा, कष्टकऱ्याच्या एखाद्या गावखेड्यामध्ये जाऊन बघा, कुठलाही शेतकरी तुम्हाला भेटल्यावर पहिल्यांदा एकच वाक्य बोलतो, काय म्हणतो माहितीये? राम 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 म्हटल्याशिवाय आमच्या खेड्यामध्ये सुरुवात होत नाही। कारण राम आमच्याकरता अस्मितेचा विषय आहे, राम आमच्याकरता राजकारणाचा विषय नाही, हे आम्हाला ठणकावून सांगावं लागेल। आणि आज तुम्ही रामाचा वारसा सांगतायत, मला साधा सवाल आहे, अरे रामाचे खरे वारसदार आम्ही आहोत, तुम्ही कसले वारसदार? रामानं अहिल्याचा उद्धार केला होता, अहिल्या एक स्त्री होती, रामानं शबरीची उष्टी बोरं खाल्ली होती, रामानं शबरीचा सन्मान केला होता। अरे मणिपूरमध्ये स्त्रियांची जेव्हा धिंड काढली गेली तेव्हा तुमच्यातला राम कुठं गेला होता हे विचारावं लागेल आम्हाला। साक्षी मलिक, विनीता फोगाट जंतर मंतरवर रडताना इथल्या देशानं उघड्या डोळ्यानं बघितलंय, तेव्हा तुमच्यातला राम कुठं होता हे आम्हाला विचारावं लागेल ना। अरे रामानं नीती करता राज्य सोडलं होतं, तुम्ही राज्य जिंकण्याकरता नीतिमत्ता सोडता, हे तुम्ही आम्हाला राम सांगणार का? बरं माझा साधा सवाल आहे राम सांगणाऱ्यांना, रामानं जेव्हा रावणाला मारलं ना, रावणाला मारल्यानंतर रामानं आपल्या भावाला लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा रावणाजवळ जा, रावणाच्या पायाजवळ उभा राहा, रावण हा महापंडित आहे, विद्वान आहे, त्यानं जगातली काही तत्व तो तुला सांगेल, तू त्याच्या पायाजवळ जाऊन उभा राहा। लक्ष्मणाने विचारलं प्रभू श्रीरामचंद्रांना की दादा रावण हा आपला शत्रू आहे, हा आपला विरोधक आहे, त्यानं आपल्या विरोधात काम केलंय, आपण रावणाजवळ कसं जावं? त्यावेळी राम सांगतोय की रावण जरी आपला विरोधक असला तरी त्याच्यामध्ये तो महापंडित आहे, महाविद्वान आहे, त्याच्या विचाराची आपण कदर करायला हवी। कोण सांगतंय? राम सांगतंय। रामाचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी काय केलं? अरे यांनी संसदेमध्ये प्रश्न विचारले म्हणून विरोधामध्ये असणाऱ्या 146 खासदारांना निलंबित करून टाकलं। तुम्ही आम्हाला काय राम सांगणार आहेत? तुम्ही आम्हाला काय राम सांगणार? आणि हे देशातल्या शेवटल्या माणसापर्यंत तुम्हा आम्हाला न्यावं लागेल।
सामान्य तरुणापर्यंत न्यावा लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सुशिक्षित वर्गापर्यंत हे तुम्हा आम्हाला मांडावं लागेल। कारण अफसोस इस बात का नहीं कि धर्म का धंधा हो रहा है, अफसोस इस बात का नहीं कि धर्म का धंधा हो रहा है, अफसोस इस बात का है कि पढ़ा लिखा अंधा हो रहा है। अहो आपल्याला त्यांना सांगायला लागेल ना, आपल्याला न्यावं लागेल। महाराष्ट्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं? 24 सप्टेंबर 2016 ला मुंबईमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तेव्हाचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आणि घोषणा केली होती की 2021 पर्यंत शिवस्मारक उभं राहील। आमचा प्रश्न आहे 2024 उगवलं, शिवस्मारक कुठं आहे? हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतील, द्यावे लागतील आपल्याला। कारण आज प्रत्येक जण अडचणीमध्ये आहे, बँकेतला माणूस अडचणीमध्ये आहे, शेतकरी अडचणीमध्ये आहे, कष्टकरी अडचणीमध्ये आहे, महिलांवर अत्याचार वाढलेत। काल परवा मी वाशिमला व्याख्यानाला होतो, वाशिम मधून येताना गाडीला डिझेल मिळायला तयार नाही, गाडी लांबच लांब रांगा लागलेल्या। मी त्या ड्रायव्हरला विचारलं, अरे संप कशा करता चालू आहे? तो म्हटला काही नाही, एखाद्या ड्रायव्हरनं जर अपघात केला आणि अपघात स्थळावरून जर ड्रायव्हर पळून गेला तर त्या ड्रायव्हरला 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाखाचा दंड आहे। मी मनातल्या मनात विचार केला की अपघात स्थळावरून ड्रायव्हर जर पळून गेला तर 10 लाखाचा दंड, 10 वर्षाची शिक्षा आणि 7 लाखाचा दंड आहे। अरे आमच्या पवार साहेबाच्या नावावर निवडून आलेले इकडून तिकडे पळून गेले, त्यांना किती दंड आणि शिक्षा लावली पाहिजे याचाही विचार करावा लागेल ना, याचाही चिंतन करावं लागेल। कारण आज परिस्थिती अशी आहे, कोणी म्हणतंय काय काय डोंगर आहे, काय हाटील आहे, गुवाहाटी मार्गे गोव्यात गेलेत तुम्ही, पण कधी काय शेतकरी आहे, काय कष्टकरी आहे याचा कधी विचार महाराष्ट्रामध्ये केला? एवढ्या वर्षामध्ये मी शेतकऱ्याचा पोरगा आहे साहेब, कष्टकऱ्याचा पोरगा आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्याचे आम्ही लेकर आहोत। आज आमच्या बापाची अवस्था काय आहे हे आम्हाला माहिती आहे। एका डोळ्यामध्ये आज सुरू आहे, बाप घरात जेवत नाही साहेब, अशी परिस्थिती आहे। मी पलीकडून आज त्या जळगाव मधून व्याख्यानाला इकडून येत असताना, इथं येताना साहेब गावागावातल्या अनेक गावांच्या बाहेर आपले बोर्ड बघितले, काय पक्ष नाही, संघटना नाही, शेतकऱ्यांनी लावलेत, साहेबांचा फोटो आहे आणि खाली लिहिलंय, साहेब या देशाला आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा तुमची गरज आहे, कारण इथली व्यवस्था आमचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही। ही गावागावामधली अवस्था आहे। यांनी शेतकऱ्याचा विचार कोणी करायला तयार नाही। मागच्या आठवड्यामध्ये प्रवास करताना माझा एक मित्र मला म्हटला, सोबत होता गाडीमध्ये, मला म्हटला तुम्ही IPL बघता का? मी म्हटलं नाही बाबा, काही वेळ मिळत नाही, कधी IPL बघत नाही। अहो म्हटले IPL बघा चला, ऑस्ट्रेलियाचा मायकेल स्टार्क नावाचा खेळाडू, त्या मायकेल स्टार्कला 25 करोड रुपयात विकत घेतला। म्हटले 25 करोड रुपयात? मी काही लक्ष दिलं नाही, म्हटलं ठीक आहे। त्याला असं वाटलं की मला 25 करोड म्हणजे काही समजलं नसेल, त्यानं पुन्हा सांगितलं, अहो 25 करोड, 25 खोके खोके। मी त्याला म्हटलं अरे कोण कुठला ऑस्ट्रेलियाचा मायकेल स्टार्क? तो तिथून इथं आला आणि 25 खोक्यात विकला गेला। अरे आमच्याकडे 50-50 खोक्यात विकले गेलेले महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं बघितले तर तुझी 25ची अगरबत्ती कुठं लावतो? कुठं लावायची ती अगरबत्ती? कारण काय आहे, आणि ही आम्हाला महाराष्ट्र काय शिकवणार? बरं राज्यात एक नेता तर असा नेता आहे की ज्याला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही सापडलं ना, याचं उत्तर एकच असतं, याच्या मागे पवार साहेबांचा हात आहे, नागपूरकर। काहीच नाही, काही नाही झालं ना की पवार साहेबांचं नाव घ्यायचं। मग मी पक्षाचा अधिकृत पदाधिकारी नाही, मी सामाजिक चळवळीमधला कार्यकर्ता आहे। पण मला एक गोष्ट जी जाणवते ना की साहेबांनी काय केलंय, अरे आज नाही, एक नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 50 वर्ष साहेब सह्याद्री सारखे महाराष्ट्रासोबत, इथल्या शेतकऱ्यासोबत, कष्टकऱ्यासोबत ठामपणे उभे आहेत। हे आमच्या बापानं बघितलंय। मगाशी त्या खान मॅडम सांगत होत्या ना, पुण्यामध्ये दंगल घडवून आणली, त्या महबूबला ठार केलं गेलं। अरे ज्या पुण्यामध्ये दंगली तुम्ही घडवल्यात ना, त्या पुण्यामध्ये साहेबांनी कधी धर्माच्या नावावर राजकारण केलं नाही। साहेबांनी हिंजवडीमध्ये IT पार्क उभं केलं आणि लाखो पोरांना रोजगार दिला, रोजगार मिळवून दिला। या मातीमध्ये IT आणली, या मातीमध्ये कम्प्युटर आणला, कृषी धोरण आणलं। तुम्ही ज्या नेत्यांचे नाव घेऊन मोठे होतात ना, ते नेते त्यांच्या राज्यामध्ये जेवढे बस स्टँड उभे करू शकले नाहीत ना, त्यापेक्षा जास्त MIDC साहेबांनी महाराष्ट्रामध्ये उभ्या करून दाखवल्या। तुम्ही कोणाचं नाव घेताय? तुम्ही कोणाचं नाव घेता? पण नाही, म्हणजे आता परिस्थिती अशी आहे, माझं कुटुंब जर मला वाढवायचं असेल, साधा प्रश्न आहे, माझं कुटुंब मला वाढवायचं असेल
तर मी लग्न केलं पाहिजे, आपली पोरं आपण जन्माला घातली पाहिजेत, आपली पोरं आपण वाढवली पाहिजे, आपला कुटुंब कबिला आपण मोठा केला पाहिजे. पण या समोरच्या पक्षाचं तसं नाही आहे. म्हणजे दुसऱ्याची पोरं आपल्या मांडीवर घ्यायची आणि आपल्या मांडीवर घेऊन आपलीच पोरं आहेत अशी दाखवायची. म्हणजे शिवसेनेची ओढ, राष्ट्रवादीची ओढ, याची ओढ, त्याची ओढ. अरे तुमचा पक्ष आहे, तुम्ही वाढवा. पूर्वी 4थीच्या पुस्तकामध्ये एक धडा होता, त्या धड्याचं नाव काय होतं माहितीये का तुम्हाला? लाकूड तोड्या नावाचा धडा होता. आता इथून पुढच्या काळात जर पुन्हा पुस्तक लिहायची वेळ आली तर कदाचित एक धडा येऊ शकतो. त्या धड्याचं नाव आहे पक्ष तोड्या. हा पक्ष तोड्या नेता जो आहे हा राज्यभर महाराष्ट्रभर फिरतोय. पण मी तुम्हाला सांगतो, आज शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला उभं राहावं लागेल. कारण परिस्थिती अशी आहे, यांनी कांदा अफगाणिस्तान मधून आणला, यांनी तूर मोझंबिक मधून आणली, यांनी टोमॅटो नेपाळ मधून मागवला आणि हे मतदान मागायला आमच्यापर्यंत येणार. पलीकडे पंढरपूर आहे, पंढरपुरातल्या मगरवाडी मधला सूरज जाधव नावाचा शेतकऱ्याचा पोरगा, या पोरानं विष प्राशन केलं साहेब. आणि विष प्राशन केल्यावर या पोरानं पोलिसांकरता पत्र लिहिलं नाही, आई वडिलांकरता पत्र लिहिलं नाही, या पोरानं परमेश्वराला पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये हे पोरग लिहितं, काय लिहिलं या पोरानं? या पोरानं लिहिलं की परमेश्वरा, इथून पुढचा जन्म जर मला कुत्र्या मांजराचा जरी दिला तरी चालेल, पण मला शेतकऱ्याचा जन्म देऊ नको. इतकी आमची वाईट परिस्थिती आहे. ही शेतकऱ्याची अवस्था या लोकांनी करून ठेवली. काय करायचं आहे? आम्ही म्हणत नाही तुम्ही खाणाऱ्यांचा विचार करू नका, पण पिकवणाऱ्याचा विचार इथं कोणी करणार आहे का हे सुद्धा तुम्हाला आम्हाला विचारावं लागेल. रामदेव बाबाची जडीबुटी जगातल्या 122 देशामध्ये पाठवता आणि माझ्या शेतकऱ्यानं पिकवलेल्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणता. ही तुमची कुठली व्यवस्था आहे? हा कुठला न्याय आहे? हे आम्हाला विचारावं लागेल. आणि म्हणून कधीतरी मी काय सगळ्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सांगतो, काळ संघर्षाचा आहे, परिस्थिती संघर्षाची जरी असली तरी आपला वारसा लोकनेते शरद पवार साहेबांचा आहे. आणि त्यामुळे तितक्याच ताकदीनं तुम्हाला आणि आम्हाला लढावं लागेल. शेतकऱ्याकरता, कष्टकऱ्याकरता उभं राहावं लागेल. आणि त्याच करता परिस्थिती जेवढी तिखट तेवढाच राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बिकट आणि तिखट परिस्थितीने झुंजेल, लढेल. हा विचार आणि विश्वास खऱ्या अर्थाने या ठिकाणी देतो. कारण मी घड्याळाला मानणारा कार्यकर्ता आहे. कोणी वेळ पाळली नसली तरी मी माझी वेळ पाळणार आहे. त्यामुळे थांबतो, पण जाता जाता अगदी 2 मिनिटं तुमचे घेतो. आणि तुम्हाला मी शिवचरित्रकार आहे, शिवाजी महाराजांवर संपूर्ण देशामध्ये बोलतो, पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधला एका मावळ्याचा प्रसंग तुम्हाला सांगतो आणि थांबतो. जो प्रसंग आज तुमच्याशी जोडलेला आहे. परिस्थिती अशी आहे, तुमच्या आमच्या परिस्थितीशी जोडलेला आहे. शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजयाला गेले आणि त्यानंतर वाटेमध्ये भाबानगर लागलं. कुतुबशाह शिवाजी महाराजांच्या भेटीला आला, त्याला शिवाजी महाराजांना सोबत नेलं. कुतुबशाह सोबत शिवाजी महाराजांची मैत्री आहे. आणि बघता बघता शिवाजी महाराजांना त्यांना आपले संपत्ती दाखवायला सुरुवात केली आहे. आपलं अश्वदल दाखवलं, रत्नशाळा दाखवली, वेगवेगळ्या घोड्यांची पैदास तिथं होत होती, वेगवेगळी रत्न तिथं तयार होत होती, संपत्ती सगळी दाखवली. आणि सगळ्यात शेवटी कुतुबशाहनं त्या शिवाजी महाराजांना आपल्या हत्ती शाळेमध्ये आणलं. मोठे मोठे हत्ती दाखवायला सुरुवात केली आहे. आणि शिवाजी महाराज त्या हत्तीकडे बघतायत. आणि तसं कुतुबशाहनं शिवाजी महाराजांना विचारलं, महाराज तुमच्याकडे आहेत का असले हत्ती? आणि त्यावेळी शिवाजी महाराजांनी सांगितलं, नाही, आमच्याकडे असले हत्ती नाहीत. आता त्याला कसं सांगावं की आमच्या सह्याद्रीच्या पर्वताच्या भागात अशी हत्ती चालत नाहीत म्हणून. पण शिवाजी महाराज म्हणते, नाही, आमच्याकडे नाहीत असले हत्ती. आणि शिवाजी महाराजांना पुन्हा विचारतोय, महाराज असले हत्ती पाहिजे होते? आणि त्यावेळी शिवाजी महाराज सांगतायत, आमच्याकडे असले हत्ती नाहीत, पण माझ्याकडे हत्तीसारखी माणसं जरूर आहेत. आणि त्यावेळी कुतुबशाह म्हणतोय की तुमचा एखादा माणूस आमच्या हत्ती सोबत लढेल का? शिवाजी महाराजांनी इशारा केला आणि येसाजी कंक समोर उभा राहिला. अगदी 5 फूट उंचीचा येसाजी कंक त्या हत्ती समोर लढतोय. हत्तीचा चित्कारला गेला, हत्ती समोर आलाय. येसाजी कंक तलवार घेऊन समोर उभा आहे. हत्ती धावून आला आणि हत्तीनं येसाजी कंकाला उचललं. शिवाजी महाराज आणि कुतुबशाह समोर बसलेत आणि शिवाजी महाराजांनी डोळे मिटले. अरे संपला, माझा येसाजी संपला. पण त्या येसाजीनं हत्तीच्या सोंडेमधून उडी मारली होती आणि पलीकडच्या साईडने जाऊन येसाजी मागे धावला. त्यानं हत्तीची सोंड कापली. सोंड कापल्या अवस्थेत हत्ती ठार केला गेला. कुतुबशाह बघत राहिला. या खुदा, हाती मारणारा त्या इंसान आहे. आणि कुतुबशाह समोर आला आणि कुतुबशाहनं आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, येसाजी कंकाच्या गळ्यात घातला. आणि तसं येसाजीनं काय करावं, येसाजीनं तो हार घेतला, कुतुबशाहला परत दिला, महाराजांना मुजरा केला. आणि कुतुबशाह सांगतोय, और कुछ चाहिए क्या? अरे तुमने हाथी मारा है, ये इनाम है, नवरत्नों का हार रख लो तुम्हें, और कुछ चाहिए होगा तो बोलो. आणि कुतुबशाहला येसाजी सांगतोय, अजिबात नाही, नवरत्नाचा हार, जहागिरी, वतन, पद
काहीच नको का, कारण आमचा सन्मान करायला आमचे महाराज सक्षम आहेत, समर्थ आहेत. आणि आज तीच परिस्थिती आहे. मी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला एवढंच सांगेल की कोणी पदाची लालसा दाखवेल, कोणी सत्तेची लालसा दाखवेल, कोणी निधीची लालसा दाखवेल, आपल्याला एकच सांगायचंय, आमचा सन्मान करायला, आम्हाला पद द्यायला, आमच्या पाठीशी उभं राहायला आमचे साहेब सक्षम आहेत, एवढं आपण आवर्जून सांगाल. आणि तरच खऱ्या अर्थानं तुमचं आमचं नाव इतिहासामध्ये कोरलं जाईल. आणि त्याच करता एक शाहीर असं म्हणतो की एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में घिरे लोगों को बाहर निकाला, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में, सभी ने वो किया जो था जिसकी पहुंच में. एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में, तब पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी तू सुई की नोक से पहाड़ खोद रही है, तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा. तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब. चिड़िया बोली, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, मेरे भाई मैं तेरी बात को मानती हूं, अपने चोंच में भरी पानी की क्षमता भी पहचानती हूं. अरे मैं तो बस इतना जानती हूं कि जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा, हमारा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.